लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। फुलंब्री येथील रहिवासी विलास लक्ष्मण सिंग राजपूत यांनी जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक आणि विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे फुलंब्री पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांची चौकशी करावी अशी लेखी तक्रार केली। विलास राजपूत यांचा शेती व्यवसाय असून ते कुटुंबासोबत जमीन कसून उदरनिर्वाह करतात। दिनांक 28 जून रोजी दुपारी 1:30 वाजेच्या सुमारास फुलंब्री पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय सहाने हे त्यांच्या तोंडाला रुमाल बांधून आणि त्यांच्यासोबत 2 अज्ञात व्यक्ती तोंडाला रुमाल बांधून विलास राजपूत यांच्या शेतात आले। तेव्हा विलास राजपूत यांची पत्नी शेतीमधील भाजीपाला भेंडी तोडत होत्या। या तिघांना तेथे बसलेल्या नाझीम शेख यास उद्धट आणि मोठ्याने बोलत विचारले की आज इथे काय चालू नाही का, असे दरडावून विचारल्याने विलास राजपूत यांची पत्नी घाबरून घरात निघून गेली। यहाँ 3 जन आए थे मोटरसाइकिल पे, एक गाड़ी पे 2 जन थे, एक गाड़ी पे एक था। अरबाज को पूछ रहे थे इतना काई चालू है क्या काय। मैंने उनको देख किया और डर के घर में चली। सदर पोलीस निरीक्षक सहाने आणि त्यांच्या सोबत असलेल्या 2 व्यक्तींच्या वागणूक संशयास्पद व अतिशय वाईट होती। असेच काही दिवसांपूर्वी कारण नसताना सहाने यांनी विलास राजपूत यांच्या घराची झडती घेतली होती। या कारणामुळे विलास राजपूत आणि त्यांच्या कुटुंबावर दहशत निर्माण झालेली आहे। पोलीस निरीक्षक संजय सहाने आणि इतर यांच्यापासून विलास राजपूत यांच्या कुटुंबियांच्या जीवितास धोका निर्माण झालेला आहे। याची चौकशी करण्यात यावी अशी लेखी तक्रार विलास राजपूत यांनी छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस अधीक्षक आणि विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे केली आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.